रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. आपण एखाद्याच्या प्रेमात पडणं आणि त्या व्यक्तीचंही आपल्यावर प्रेम बसणं ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. आकर्षण आणि प्रेम यात फरक आहे. सध्या सगळीकडे आकर्षणातूनच प्रेम उत्पन्न होतंय आणि ते आकर्षण संपल्यावर ते प्रेमही संपलेलं दिसतंय. ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे ते फक्त असणं हेच खरं प्रेम आहे. ते त्या व्यक्तीकडून मिळालं तर उत्तमच, पण नाही मिळालं आणि तुम्ही ते करत राहणं हे उदात्त. जसं या पुढच्या कथेत. कथाकट्ट्यावर आता आपण ऐकणार आहोत आकर्षण ही कथा, जी लिहिली आहे डॉक्टर इला माटे यांनी आणि तुम्ही ऐकणार आहात माझ्या म्हणजेच चैत्राली बरोबर. आकर्षण. शुभमला वाटायचं पृथा खिडकीकडेच्या ज्या जागेवर बसते वर्गामधलं दुसरं कुणीही तिथे बसू नये. शिकवताना त्या खिडकीकडेच्या जागेवर पृथा बसलीये का नाही बसलीये हे शुभमला तिकडे न बघता सुद्धा जाणवायचं. शुभम पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट असला तरी पृथाच्या वर्गाची काही लेक्चर्स त्याला घ्यावी लागायची. शुभमला सारखं वाटायचं पृथाने तिच्या लांब लांब पापण्या असलेल्या टपोऱ्या डोळ्यांनी आपल्याकडे एकदा तरी पाहावं. अर्थात कुणाचंही लक्ष वेधलं जावं इतके तिचे डोळे काळे भोर टपोरे आणि बोलके होते. त्या डोळ्यात एक निरागस भाव होता. पण तिच्या डोळ्यांचं कौतुक सगळ्यांनाच माहिती होतं. शुभमची मात्र एक वेगळीच सुप्त इच्छा होती. ती तितकीशी सोपी नव्हती. त्याला पृथाच्या डोळ्यात त्याचं स्वतःचं प्रतिबिंब पाहायचं होतं. आता कुणाच्याही डोळ्यात तुमचं प्रतिबिंब बघायचं असेल तर तसं आणि तितकं किमान 1 फुटाच्या अंतरावर असणं आवश्यक होतं आणि ते सुद्धा समोरासमोर. पृथा मात्र तिच्या दुनियेत मशगूल असलेली मुलगी होती. तिचे डोळे बोलके असले तरी ती स्वतः फारशी बोलकी नव्हती. मग शुभमला वाटलं प्रतिबिंब पाहण्याची आपली इच्छा काही कधीच पूर्ण होणार नाही. तिच्याकडे दुरून जरी त्याने पाहिलं तरी तिचे डोळेच नजरेत भरायचे. पण मग शुभम कल्पना करत राहायचा. तिनं ज्याकडे म्हणून पाहिलं असेल त्या गोष्टीचं प्रतिबिंब तिच्या डोळ्यात पडलंच असेल ना. कशी दिसत असतील झाडं तिच्या डोळ्यात, हिवलीशी झाडांची छोटीशी प्रतिमा तिच्या डोळ्यात. शुभमला आठवली झाडांच्या रांगांची प्रतिबिंब तळ्यातल्या पाण्यावर पडलेली, पाण्यावर येणाऱ्या लाटांबरोबर शहारणारी आंदोळणारी. त्याला गंमत वाटली. तिच्या डोळ्यात सुद्धा तिच्या लांब पापण्यांचं प्रतिबिंब पडत असेल आणि मग डोळ्याच्या बाहुलीत सामावलेली झाडं अशीच शहारत असतील का. पण त्यानं आरशात पाहिलं तर त्याच्या पापण्यांचं प्रतिबिंब त्याच्या डोळ्याच्या बाहुलीत पडलंच नाही. मग त्याला शोध लागला. पापण्याच फक्त असतील ज्याचं प्रतिबिंब डोळ्यात पडत नाही. तो हिरमुसला. मनात आलं तिच्याबद्दल आकर्षण वाटणं ही गोष्ट वेगळी, पण ही कसली अजब इच्छा आहे आपली. काय तर म्हणे तिच्या डोळ्यातली प्रतिबिंब बघायची आहेत. एक दिवस मात्र शुभम हरखून गेला. तो एका देवळातून बाहेर पडत होता आणि पृथा त्याच देवळाच्या दिशेनं समोरून येत होती. पौर्णिमेची रात्र असल्यानं उगवता चंद्र अगदी मोठा भरात होता. त्या चंद्राकडे एकटक मुग्धपणे पाहत पृथा चालत होती. समोरासमोरून जाताना चक्क पूर्ण चंद्र तिच्या डोळ्यात प्रतिबिंबित झालेला. शुभमला तो चंद्र क्षणभरासाठी का होईना पण पृथाच्या डोळ्यात पाहायला मिळाला. गझलमध्ये असलेली वर्णनं तो प्रत्यक्षात अनुभवत होता. आंखों में डुबा चांद वगैरे. निशब्द व्हावं इतका सुंदर चंद्र त्यानं आज पहिल्यांदाच पाहिला होता. तिच्या डोळ्यात सामावल्यामुळे तो इतका सुंदर दिसत असावा. एरवी चंद्राचं प्रतिबिंब त्यानं गावच्या तळ्यात किती वेळा पाहिलं होतं, तेही सुंदरच असायचं, पण आजच्या इतकं नव्हे. त्याला वाटलं त्यालाच फक्त असं वाटतंय. पण त्याच्याबरोबरच्या मित्रानेच कमेंट केली, शुभ्या एक डोळा 100 पॉवरचा राव हिचा. चंद्राने पण त्याचा प्रकाश हिच्याकडूनच घेतलाय काय. त्याला पटलं, पण मित्राने हे म्हणावं हे त्याला आवडलं नाही.
पण तो ते फक्त फील करत राहिला. आपलं प्रतिबिंब हिच्या डोळ्यात आपण पाहिलं तर ते आपण आहोत त्यापेक्षा काहीतरी अभूतपूर्व सुंदर दिसेल का? आकर्षण ही कथा आपण आता ऐकत होतो कथाकट्ट्यावर, जी लिहिली होती डॉक्टर इला माटे यांनी. आणि कथाकट्ट्यावर तुम्ही ही कथा ऐकत होतात माझ्या म्हणजेच चैत्राली बरोबर. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत.